राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आणि विरोधकांनी आज सत्तारूढांमध्ये गदारोळ सुरूच आहे। पण त्या दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं असं पत्र अध्यक्षांना दिलं आणि विरोधी पक्षनेतेपदी म्हणून गुहागरचे आमदार रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र माजी पालकमंत्री भास्करराव जाधव यांचे नाव निश्चित करून तसं त्यांनी पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे। त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद हे भास्करराव जाधवांकडे जाईल अशी शक्यता आता जवळपास निश्चित झाली। आपल्या जिल्ह्याला 2005 ते 2009 दरम्यान रामदासभाई कदम हे विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या जिल्ह्याला लाभले होते, राज्याला, आणि ते जिल्ह्यातले आमदार होते। आता भास्करराव जाधव हे विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कररावांच्या पुढे 3-4 आव्हानं मोठी आहेत। त्याच्यामुळे पहिलं जिल्ह्यातलंच आव्हान आहे, बारसूर रिफायनरीचा मुद्दा पुन्हा मुख्यमंत्र्यांनी ऐरवून आणला आहे। शिवसेनेचा त्याला कडाडून विरोध आहे। मग जिल्ह्यातला तो प्रकल्प असल्यामुळे बारसूर रिफायनरीचा मुद्दा ताणल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतील किंवा ताणावा की न ताणावा या दोन भूमिकेपैकी एक भूमिका भास्कररावांना नक्कीच विरोधी पक्षनेते म्हणून घ्यावी लागेल। दुसरी गोष्ट, जिल्ह्यातले ते एकमेव आमदार आहेत उद्धव सेनेचे, 4 आमदार आहेत शिवसेनेचे। मग जिल्ह्यामध्ये पुन्हा त्यांना तगडं आव्हान आहे। तिथं परत संघटनेला तुम्हाला उभारी द्यावी लागणार आहे, कारण गेल्या काही दिवसामध्ये उभाटात ते अनेक मंडळी शिवसेनेत दाखल झाली। ही दुसरी फळी त्यांना सांभाळावी लागणार आहे। तिसरी फळी राज्यातलं शिवसेनेचं संघटन आणि कार्यकर्त्याला उभारी देणं, कार्यकर्त्याला ताकद देणं, ह्याचबरोबर एक प्रभावी विरोधी पक्षनेतेपद म्हणून सुद्धा त्यांची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे। मुळात भास्करांचा स्वभाव आक्रमक आहे, आक्रमकपणे बोलतात, वक्तृत्व चांगलं आहे, ह्या सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदी रत्नागिरी जिल्ह्यातले सुपुत्र भास्करराव जाधव यांच्याकडे आल्यानंतर त्यांना अनेक फळ्या सांभाळाव्या लागणार आहेत। जिल्ह्याच्या बाहेर, राज्यात पुन्हा संघटन उभं करणं, आणि त्यामुळे एकंदरीतच विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर पुन्हा ते जिल्हा नियोजनच्या समितीचे सुद्धा सदस्य आहेत। म्हणजे परत आपला मतदारसंघ पुन्हा गुहागर सांभाळावा लागणार आहे। हे पालकमंत्री उदय सामंत आहेत, समोर 2 शिवसेनेचे 3 आमदार आहेत। अशा सगळ्या ह्या राजकीय घडामोडीमध्ये विरोधी पक्षनेतेपदी भास्करराव जाधवांची निवड झाल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींवरती किंवा अनेक फळ्या सांभाळाव्या लागणार आहेत आणि त्यामध्येच भास्कररावांची खरी कसोटी लागणार आहे। सभागृहाचा अनुभव आहे, प्रशासनाचा अनुभव आहे, राज्यभर त्यांनी संघटनेसाठी प्रयत्न केलेले आहेत, प्रचारसभा घेतलेल्या आहेत। आत्ता पुन्हा मात्र ज्या विश्वासाने उद्धव ठाकरेंनी काही आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना दूर करून बाजूला ठेवून भास्करराव जाधवांवरती विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला भास्करराव येत्या काळात किती सार्थक ठरवतील तो विश्वास, किंवा त्याच्यामध्ये किती यशस्वी होतील, हे मात्र पूर्ण महाराष्ट्राला येत्या काळात दिसणार आहे। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।